नका। आणि आपले पदाधिकारी ज्यावेळेस लोकांच्या मध्ये मिसळतील, महिलांच्या मध्ये मिसळतील, त्यावेळेस ह्या महिला योग्य पद्धतीने काम करतात असा विश्वास ज्या आपल्याशी निगडीत नाही अशांना वाटला पाहिजे। तिथं कुठेही आपली पक्षाची बदनामी होता कामा नये। तुम्ही पदाधिकारी म्हणून तुमची बदनामी होता कामा नये, त्याचबरोबर पक्षाची पण बदनामी होता कामा नये। त्याच्यामुळे फार आपल्याला समजून उमजून त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे। मला असंख्य आज ज्या संख्येने मी अक्षरशः विचार करत होतो, मी एवढे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बघितले, पण असलं वादळ मी कधी बघितलेलं नाही। ज्या पद्धतीनं हे काही लाल रंगीबेरंगी वादळ आहे, तिथं लाल आहे, इथं काळं आहे, तिथं अजून कुठलं तिथं पांढरं आहे, तिथं सगळ्या म्हणजे रंगीबेरंगी अशा प्रकारचं, आणि तोच खरा आपला भारत आहे, तोच खरा आपला महाराष्ट्र आहे, आणि तीच खरी आपली मुंबई आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही। पक्षासाठी तुम्हाला येणाऱ्या कसल्याही प्रकारच्या अडीअडचणी असतील, काम करताना भेडसावणाऱ्या समस्यासाठी फक्त एकच आपण हाक द्या, एक भाऊ या नात्याने हा अजित पवार तुमच्या पाठीशी कायम हजर आहे अशा प्रकारची खात्री देतो। पुन्हा एकदा तुम्ही ज्या संख्येने आलाय त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।